शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेचे 2 मेळावे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे सेनेचा महामेळावा, तर मेळाव्यातून शिंदे कोणावर गरजणार याकडे लक्ष. शिंदेंच्या शिवसेनेचा आज बीकेसी मैदानामध्ये विजयोत्सव. गायक अवधूत गुप्ते आणि सोनू निगम यांच्या कॉन्सर्टचंही आयोजन. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अंधेरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा. यावेळी उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबईमध्ये ठिकठिकाणी बाळासाहेबांचे विचार पोस्टर्सच्या माध्यमातून मांडण्यात आले. शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रेंनी लावले पोस्टर्स. ठाकरेंच्या मेळाव्याला संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार. मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा जीवनपट, छायाचित्र आणि चित्रफितींच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर केला जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेचा टीझर प्रदर्शित. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचा टीझर. रिगल सिनेमाजवळील बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अरविंद सावंतांसह किशोरी पेडणेकरही उपस्थित. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार आहे, तर त्यांनी बाळासाहेबांचा सन्मान भारतरत्न देऊन केलाच पाहिजे, अरविंद सावंत यांची मागणी. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसह बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राणेंची भावनिक पोस्ट. राणेंकडनं बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा. उद्योगमंत्री उदय सामंत आज दावोस दौऱ्यावरनं महाराष्ट्रात परतणार. 15,000 कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात यश आल्यामुळे सामंतांच्या स्वागताची मुंबई विमानतळावरती तयारी. दावोसमध्ये 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार. यातून 15.95 लाख रोजगार निर्मिती होणार. दावोसमध्ये लोन्झा कंपनीचे ग्रुप चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर जर्जे झानेस्को यांची मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्याशी चर्चा. महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्यावरती चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर काढणार आभार यात्रा. उद्यापासून आभार यात्रेला सुरुवात. लोकसभेपाठोपाठ विधानसभेमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवरती जनतेचे मानणार आभार. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज पुरस्कार वितरण सोहळा. सोहळ्याला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावरती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर. सहकार विभागाच्या वतीने गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीने 10% जागा द्याव्यात, अन्यथा स्वबळावरती लढणार. रिपाई आठवले गटाचा महायुतीला इशारा. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांनी एकत्र यावं, अशीही आठवले गटाची मागणी. महापालिका निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार. आदित्य ठाकरेंचा दावा. अपात्र बहिणींची संख्या वाढवून भाजप योजना बंद पाडेल, आदित्य ठाकरेंचा आरोप. सरकार कुणाचेही पैसे परत घेणार नाही, स्वतःहून पैसे परत करतील. त्यांचेच पैसे सरकारी तिजोरीत जमा होणार. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरेंची लाडकी बहीण योजनेबाबत प्रतिक्रिया. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिल्या देवळा तालुक्यातील शाळांना भेटी. विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन सरदेसाईंचा एनडी स्टुडिओ राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली नवी. हस्तांतरणासाठी आवश्यक निधीचा दुसऱ्या टप्प्यातील 35 कोटींचा हप्ता देण्याचा निर्णय. जळगावच्या परधाडे गावाजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू तर 25 जण जखमी. मृतकांमधील काही जण नेपाळचे तर काही बिहार आणि उत्तर प्रदेशचे. जळगावच्या पाथर्डे गावाजवळ दुर्घटना.
आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे भीतीपोटी पुष्पक एक्सप्रेसमधनं काही प्रवाशांच्या उड्या. समोरून येणाऱ्या बेंगळुरू एक्सप्रेस खाली आल्यामुळे अनेक जण चिरडले गेले. रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा टाहो. अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण. मृतांच्या नातेवाईकांची रेल्वे प्रशासनाकडून राहण्याची सोय. जळगाव दुर्घटनेची पुष्पक एक्सप्रेसमधील प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या प्रवाशांनी सांगितला घटनेचा थरार. आग लागल्याची अफवा, त्यानंतर दुर्घटना घडल्याची प्रतिक्रिया. जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांच्या मदतीची घोषणा. तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही राज्य सरकार करणार. जळगाव दुर्घटनेतील जखमींवरती तातडीने योग्य उपचार करण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना. मृतांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली. जळगाव रेल्वे अपघात दुर्दैवी, मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदनशील, बाधितांना सर्वतोपरी मदत सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सपोस्ट. जळगावची दुर्घटना मनाला हेलावून टाकणारी, अफवा पसरवणाऱ्यांची मंत्रालयाकडून उच्चस्तरीय चौकशी होईल. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. जळगावमधली रेल्वे घटना दुर्दैवी, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. मोदी सरकारच्या काळामध्ये लोकांचा जीव स्वस्त, पटोलेंचा निशाणा. तर मोदी सरकारच्या राजीनाम्याचीही मागणी. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड अटकेत. वाल्मिक कराड बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल. पोटदुखीचा आजार होत असल्यामुळे उपचार सुरू. सैफ प्रकरणामध्ये आरोपीला तात्काळ अटक. मात्र बीड प्रकरणामध्ये 42 दिवसानंतरही एकही आरोपी सापडला नव्हता. यंत्रणेला लाज वाटली पाहिजे. ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष दीपक केदार यांची सरकारवर टीका. सैफरी हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला आज वांद्रे कोर्टामध्ये हजर करण्यात येईल. तपासासाठी आरोपीची 5 दिवस कस्टडी मागितली जाण्याची शक्यता. सैफ अली खानवरचं चाकू हल्ला प्रकरण. वांद्रे तलाव परिसरातनं चाकूचा 3रा तुकडाही सापडला. आरोपीद्वारे पोलिसांनी शोधला चाकूचा तुकडा. अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूजा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांनाही धमकी. राजपाल यादव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून FIR दाखल. विष्णू नावाच्या व्यक्तीकडून ईमेलद्वारे धमकी. कपिल शर्मालाही जीवे मारण्याची धमकी. या प्रकरणी आंबोली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेतील आरोपी अर्शद खानला सत्र न्यायालयाने जामीन नाकारला. मूळ तक्रारीत नाव नसतानाही राजकीय दबावापोटी या प्रकरणामध्ये गोवण्यात आल्याचा आरोपीचा दावा आहे. नवी मुंबईतनं महिनाभरामध्ये 118 बांगलादेशी नागरिकांना अटक. 56 महिला आणि 57 पुरुष आणि 5 बालकांचा यात समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.